ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। तसव्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब है जाने वफा, हम क्या करें। लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब है जाने अदा, हम क्या करें। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा। निगाहों को झलक दे दे के छुप जाना नहीं अच्छा। उम्मीदों के खिले गुलशन को झुलसाना नहीं अच्छा। हमें तुम बिन कोई जचता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब है जाने अदा, हम क्या करें। ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। बुझा दो आग दिल की, या इसे खुलकर हवा दे दो। जो इसका मोल दे पाए, उसे अपनी वफा दे दो। तुम्हारे दिल में क्या है बस हमें इतना पता दे दो, कि अब तन्हा सफर कटता नहीं, हम क्या करें।
शरीराला असणारं श्वासाचं महत्त्व कधी सांगता येईल का? जमिनीचं आकाशाशी असणारं, दिव्याचं वातीशी असणारं नातं शब्दात कसं सांगता येईल? तसंच अगदी आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातली सूक्ष्म आणि प्रत्येक गोष्ट शिकवली, आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे त्यांचं महत्त्व हे शब्दात मांडता येणार नाही. परंतु एक सांगू, हे शब्दही आणि सुंदर होतात जेव्हा मी त्यांच्याविषयी लिहायला लागते, आणि तेव्हा शब्द सापडत नसले तरीही अर्थपूर्ण होतात त्यांच्यामुळेच. यापेक्षा आणखी मोठं सुख कोणतं असू शकतं लिहिण्याचं? ही खरंच किती छान गोष्ट आहे की आपण त्यांना पाहून त्यांचं अनुकरण करत मोठे होत असतो, सर्वच बाजूने, आणि ते आपल्या जगण्याचं कारण असतात. कितीही मोठ्यातली मोठी चूक आपल्या हातून घडू द्या, त्यासाठी कडक शासन आणि माफीची तरतूदही त्यांच्याकडेच असते. आपण एक छान माणूस व्हावं यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात, झगडत असतात, असीम कष्ट घेत असतात, फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देतात. हे फक्त आणि फक्त आपल्या आई बाबाच करू शकतात, आणखी कोणीही नाही. म्हणून त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा हा दिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी सुरुवात झाली. आणि मग काय ठरलं? सेवेचा भाव मनात होता म्हणून अनाथांची माय, प्रेमाचा अखंड झरा, सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री विभूषित सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मती बालनिकेतन आश्रमाला भेट द्यावी असे ठरले. मुले व सर्व कर्मचारी मिळून एकूण 80 जण. ठरवलं आपण आपल्या हाताने काहीतरी बनवून या मुलांसाठी घेऊन जावे. म्हणून घरीच केक व नाश्त्यासाठी पोहे आणि इतर वस्तू बनविण्यात आल्या. दुपारपासून तयारी करत असताना खूप आनंद उत्साह सर्वांमध्ये ओसंडून वाहत होता. सर्व तयारी झाली आणि आश्रमात पोहोचलो. तिथले आनंदी वातावरण, कोणीतरी भेटायला येतंय म्हणून मुलांना होणारा आनंद, सारं काही छान वाटत होतं. तिथल्या भूमीवर पाय ठेवताच सिंधुताईंच्या मायेची ऊब प्रत्येक मुलात आणि तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत दिसून येत होती. आश्रमातील सर्व मुलांसमवेत सर्वांनी मिळून केक कापला. मुलांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तो आनंद खूप काही वेगळाच होता. तो प्रत्येक मुलात स्वयंशिस्त होती. प्रत्येक जण आपापली डिश स्वतः घेऊन बसत होता. सर्वांना नाश्ता वाटला. नाश्ता खाऊन झाल्यानंतर प्रत्येक जण आपली डिश स्वतःच धुवून ठेवत होता. एवढंच नव्हे तर आम्ही सर्वांनी त्यांच्या समवेत नाश्ता केल्यानंतर ती मुलं आमची डिश धुण्यासाठी हातातून ओढत होती. ताई द्या ना डिश, असा तो नाजूक आवाज. किती हे संस्कार म्हणायचे. मग त्यांच्यापैकीच एका वैभव नावाच्या मुलाने संपूर्ण आश्रमान सर्वांना दाखवलं. खरंच कोणतीही गोष्टीची कमी मायनं त्यांना तिथे भासू दिलेली दिसत नव्हती. सिंधुताई ज्या खोलीमध्ये राहत होत्या ती खोली बघताना अक्षरशः अंगावर शहारे उमटत होते. किती हा साधेपणा. एक संपूर्ण खोली त्यांच्या पुरस्कारांनीच भरलेली होती. माय वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संग्रह येथे केलेला होता. सिंधुताईंची मुलगी ममताताई सपकाळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या प्रत्येक नसानसात असलेले सेवेचे बीज त्यांच्या तोंडून दिसत होते. माय आणि ममता ताईंसोबत फोटो काढला आणि सिंधुताईंना मिळालेला पद्मश्री पुरस्कार बघण्याची संधी मिळाली. खरोखर केवढे सद्भाग्य म्हणावे की एवढ्या सुंदर ठिकाणी जाण्याचा आज योग आला. निस्वार्थ सेवेच्या उत्कृष्ट कार्याची अनुभूती आज मिळाली आणि दिवस सार्थक झाल्यासारखा वाटला. आई वडिलांना तर अशा ठिकाणी येऊन खूप खूप आनंद वाटला आणि गोड चिमुकल्यांमध्ये लग्न वाढदिवस साजरा झाला. शेवटी आई वडिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्व सांगणारा चित्रपट बघितला, जुनं फर्निचर, आणि संपूर्ण दिवस आनंदात पार पडला.